आणि म्हणून मी आदरणीय दादांना देखील सांगू इच्छित आहे, ते सिनियर मंत्री आहेत. मागच्या वेळी नवीन होते त्यावेळी ते बरंच काय बोलत होते, परंतु आता त्यांची दुसरी टर्म आहे. मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या की या सगळ्या गोष्टी बोलणं. जर तक्रारी आहे, जर अडचणी आहे या थेट पाहण्यामध्ये, तर 8 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही का नाही चौकशी केली हा माझा प्रश्न आहे. चौकशी करून निवडणुकीच्या आधी त्याचा एक अहवाल काढायचा होता की हे यामध्ये चुकलेलं आहे, या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत. आम्ही ते मान्य केले असत्या. चूक कुणाची असेल तर, चूक माझी असती तर मी मान्य केलं असतं, बाबा माझ्याकडून हे दुर्लक्ष झाले राहिलं असेल, मान्य केलं असतं. परंतु फक्त निवडणुका येतात त्यावेळी हा मुद्दा येतो, निवडणुका गेल्या की हा मुद्दा संपतो. हे मला मुद्दा म्हणून लोकांना सांगायचं. माझी दादांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही थेट पाईपलाईनचं पाणी आलं नाही असं म्हणत असाल तर मी कळंबाच्या टाकीचा फोटो एकदा टाकलाय, तिथनच दादांच्या घरात गेले 2 वर्ष पाणी झालं. म्हणजे चंद्रकांत दादांच्या घरात सुद्धा 2 वर्ष थेट पाईपलाईनचंच पाणी आहे. आणि हा कावळा नाक्याच्या टाकीचा, म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा 2 वर्ष थेट पाईपलाईनचंच पाणी जातंय. ते भाषणाला ज्यावेळी येतात त्यावेळी थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच भाषणाला येतात. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे, आरोप करताना अभ्यास करा. 178 MLD पाणी दररोज उचललं जातं, ते कुठे जातं? अधिकाऱ्यांची बैठक घ्या, अधिकाऱ्यांना विचारा की कोल्हापूर शहरामध्ये पाणी येतं का नाही येतं. आता देखील पाणी घेतलं थोडं पाणी उचललं जातं, ते कधी दुपारी ज्यावेळी लेवल मिळत नाही किंवा पाण्याचं प्रेशर कमी असतं त्यावेळी पाणी घेतलं थोडं पाणी उचललं जातं. ती आकडेवारी आपल्याकडे आहे, मी ती आकडेवारी नाकारत नाही. परंतु थेट पाईपलाईनचं पाणी आलंच नाही, पोचलंच नाही, शहरात मिळालंच नाही, हा दावा खोटा आहे. थेट पाईपलाईनचं पाणी 100% आज शहरामध्ये जे स्वच्छ पाणी आहे ते थेट पाईपलाईनचं आहे. ठीक आहे, आता उद्या कुठंतरी जे मगाचे FIR झाले तसं आता गढूळ पाणी कुठं तर दाखवायचा प्रयत्न केला जाईल. कुठं तर पाईप लिकेज असेल इंटरनल इथली, त्याच्यात कुठलं तरी गढूळ पाणी मिक्स होत असणार आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न उद्या कदाचित या ठिकाणी होईल. माझा मुद्दा यातला आहे की पुईखडीपर्यंत जे पाणी आणायचं होतं ते थेट पाईपलाईनचं काम